श्रावणातच नाही तर कुठलंही शुभ कार्य असू देत वा लग्न, सत्यनारायण केलाच जातो. आणि सत्यनारायण म्हटलं की प्रसादाचा शिरा आलाच. याचं माप तर सगळ्यांनाच माहिती आहे, कारण पोथीमध्येच याचं प्रमाण सांगितलंय. पण सगळं प्रमाण असूनही कधी कधी गडबड होते. तर आजची ही रेसिपी बघितल्यावर तुम्हाला असले कुठलेच प्रॉब्लेम येणार नाही. तरी रेसिपी पूर्ण बघा, तुमचा प्रसादाचा शिरा एकदम मौसूत होणार. चला तर सुरुवात करूया. 1/4 वाटी तूप घेतलंय मी. सगळं प्रमाण या वाटीने घेतलंय. हे स्टीलची वाटी सगळ्यांकडेच असते. 1 वाटी तूप इथे घेतलंय आणि पाव वाटी यात घेतलंय. 1/4 वाटी तूप, 1/4 वाटीच रवा घेतलाय. रवा कुठलाही घेऊ शकता, जाड बारीक. 1/4 वाटी साखर, थोडे तुळशीचे पानं, 1 चमच वेलची पूड, थोडे काजूचे काप आणि बदामचे काप आणि 1 केळं घेतलंय. आता ज्या वाटीच्या प्रमाणाने आपण सगळं प्रमाण घेतलंय त्याच वाटीने 1/4 वाटी दूध घेतलंय आणि 1/4 वाटी पाणी. आता आपल्याला याला एका साईडला उकळी काढून घ्यायची. आता आपण इथे एक असं पातेलं घेतलंय. हे जाड तळाचं घ्यायचं म्हणजे आपलं लागत नाही शिरा. आता मी इथे जे 1/4 वाटी घेतलं ना तूप, त्यातलं पाव वाटी तूप घालणार. तुम्हाला साहित्य बघून अंदाज आलाच असेल की आपण काय बनवतोय ते. 1/4 म्हटलं की सत्यनारायण आठवतो आपल्याला, तर आज आपण सत्यनारायणाचा प्रसाद कसा बनवायचा परफेक्ट प्रमाणात ते बघतोय. आता मी इथे बदामचे काप करून घेतले आणि काजूचे, तर ते तळून घेते तुपामध्ये. आणि केळीचे पण काप करून घेतले छोटे छोटे. जास्त तळायचे नाही, एकदम हलकेसे. कलर बदलला की काढून घ्यायचे. हे बघा, काजू बदामचा असं ब्राऊन कलर आलाय, मी काढून घेतलाय. आता याच तुपात आपल्याला आपण जो 1/4 वाटी रवा घेतलाय ना ते घालायचा. येथे तुम्ही कुठल्याही वाटीचं प्रमाण घेऊ शकता किंवा 1/4 किलो असं पण घेऊ शकता. 125 ग्रॅम असं पण वापरू शकता. सत्यनारायण म्हटलं की 1/4च घेतलं जातं. आता या तुपात आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे. आपण जे अजून 1 वाटी तूप घेतलंय ते पण घालते नंतर, कारण थोडा असा हलकासा या एवढ्या तुपात भाजून घ्यायचा म्हणजे आपला रवा लवकर भाजला जातो. आता आपण जे तूप घेतलेलं ना 1 वाटी ते पण घालते इथे. त्यातलं 1 चम्मच तूप ठेवते. आता या तुपात रवा व्यवस्थित मस्त खमंग भाजून घ्यायचा. रवा जर आपण पांढरा ठेवला ना तर आपला प्रसादाचा शिरा चिकट होतो. म्हणून रवा व्यवस्थित कमी गॅसवरती भाजून घ्यायचा. छान छान लालसर कलर येऊ द्यायचा. आता यातच आपला 1-2 मिनिट रवा झाला भाजून बघा. तर आता आपण यात केळी घालायची. केळीचे मी असे काप करून घेतले छोटे छोटे. केळी यात तुपात घालून परतल्यामुळे ना केळीला काळा कलर येत नाही, व्यवस्थित परतल्या जाते. तर ते शिऱ्यात मिक्स होऊन जाते छान आणि काळे पडत नाही. शिरा झाल्यावर जर आपण केळी घातली तर ती काळी पडते आणि मग मुलं वगैरे खायला बघत नाही. अशा प्रकारे तुपात खमंग भाजून घ्यायचं रव्यासोबतच, म्हणजे केळी टाकले हे आपल्याला ओळखायला पण येत नाही आणि चव पण छान होते. आता अजून 5-7 मिनिट याला असंच छान भाजून घ्यायचं. बघा इथे मी आता 5 मिनिट छान कमी गॅसवरती सतत हलवत भाजून घेतलाय. बघा रव्याचा छान तांबूस कलर आलाय आणि केळी पण व्यवस्थित परतल्या गेली. यात केळी टाकली हे आपल्याला दिसत पण नाही. अशा प्रकारे जर केळी टाकली ना तर चवीला खूप छान होते शिरा. आता आपण यात जे दूध गरम करून ठेवलंय, मी दूध आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ना ते गरम करायला ठेवलंय, ते उकळलंय. आता ते हळूहळू टाकायचं. एकदम जर टाकलं ना तर ते कढईच्या बाहेर जाऊ शकतं. थोडं थोडं टाकून मिक्स करत जायचं. आता अशा प्रकारे सगळं जे आपण प्रमाण घेतलंय ना तेवढं पण दूध यात हळूहळू मिक्स करत टाकत जायचं. आता हे बघा, आता पूर्ण मी दूध आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते पूर्ण टाकून घेतलंय. आता याला छान हलवून घ्यायचं. कमी गॅसवरतीच ठेवायचं. हे दूध टाकताना आपण कमीच गॅस ठेवायचा, नाहीतर एकदम वरती येऊ शकतं. म्हणून असं भांड थोडं मोठं घ्यायचं. आता आपल्याला यातला झाकण ठेवून 5 मिनिट वाफ काढून घ्यायची, म्हणजे रवा छान मुरला जातो. 5 मिनिट झाले. व्यवस्थित रव्याने पाणी आणि दूध जे आहे ते व्यवस्थित ऍब्झॉर्ब केलंय. बघू शकता छान मोकळा सुटसुटीत झालाय. आता आपण साखर घालायची. दूध आणि पाणी घातल्याबरोबर जर साखर घातली ना शिरा चिकट होऊ शकतो. त्यामुळं हे शिजवून घ्यायचं आधी
आणि नंतर सगळ्यात शेवटी साखर घालायची। आता साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बघा साखर टाकल्यावर मिक्स करून मी झाकून ठेवलेलं 2 मिनिट। हे बघा साखर व्यवस्थित त्याच्यात मुरल्या गेली आहे। साईडला छान तूप पण सुटलंय आणि आपला मोकळा छान लुसलुशीत असा प्रसादाचा शिरा तयार झालाय। तुम्ही इथे बघू शकता। आणि यात आपण केळं टाकलं हे पण दिसत नाही आहे बघा। गॅस बंद करते आणि काजू बदामचे काप आपण जे तळून घेतले ते घालते आणि जे 1 चम्मच तूप ठेवलेलं ते पण घालते आणि सगळ्यात शेवटी तुळशीचे पानं आणि वेलची पूड। इथे 1 चम्मच वेलची पूड घेतली आहे। तर मिक्स करून द्यायचं। आपला प्रसादाचा शिरा तयार झालाय। तर एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्ही या श्रावण महिन्यात। आता सगळ्यांकडे सत्यनारायण कथा असते तर त्याला अशाच प्रकारे प्रसादाचा शिरा बनवला जातो। बघा अशा प्रकारे मस्त मऊ लुसलुशीत असा आपला प्रसादाचा शिरा तयार झालाय। प्रसादाचा शिरा म्हटल्यावर त्याची चव तर अप्रतिमच असते। माझी ही शिऱ्याची जर रेसिपी आवडली असेल तर कमेंट नक्की करा। आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।